रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करून नागरिकांचे प्राण सुरक्षित ठेवण्यासाठी रायगड रोहा येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय पेण यांच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियान 2026 अंतर्गत बुधवार दिनांक 14 जानेवारी रोजी विशेष जनजागृती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। उपप्रादेशिक परिवहन निरीक्षक सूर्यकांत गंभीर यांच्या मार्गदर्शनाखाली दुचाकी रॅली काढण्यात आली। ही रॅली एसटी स्टँड ते रोहा तहसील आणि रोहा वन विभागापर्यंत काढण्यात आली असून डिजिटल वाहन आणि स्पीकर सिस्टीमद्वारे ठिकठिकाणी वाहतूक नियमांचं पालन करण्याबाबत जनजागृती करण्यात आली। यावेळी मोटार वाहन निरीक्षक सूर्यकांत गंभीर यांनी वाहन चालक, प्रशिक्षणार्थी आणि नागरिकांना मार्गदर्शन करताना वेग मर्यादा पाळणे, दुचाकी स्वारांनी हेल्मेट वापरणे, मद्यप्राशन करून वाहन न चालवणे, वाहन चालवताना मोबाईलचा वापर टाळणे तसेच वाहतुकीच्या नियमांचं काटेकोर पालन करण्याचं आवाहन केलंय। या अभियानाअंतर्गत सार्वजनिक आरोग्य विभाग, उपजिल्हा रुग्णालय रोहा यांच्या सहकार्याने वाहन चालकांसाठी आरोग्य आणि नेत्र तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाच्या अनुषंगाने केंद्र आणि राज्य शासनाच्या निर्देशानुसार 1 ते 31 जानेवारी या कालावधीत संपूर्ण राज्यभर हा उपक्रम राबवण्यात येत आहे। आज उपप्रादेशिक परिवहन कार्यालय पेण यांच्यामध्ये प्रादेशिक परिवहन अधिकारी माधव सूर्यवंशी सर यांच्या मार्गदर्शनाखाली रोहा येथे शिबिर कार्यक्रमामध्ये रस्ता सुरक्षा जनजागृती कार्यक्रमाअंतर्गत हेल्मेट रॅली करण्याचे आयोजित केले आहे। त्याच रॅलीबरोबर सर्व प्रशिक्षणार्थी चालक यांना रस्त्यावर वाहन चालवताना वाहनाच्या नियमाचे काटेकोरपणे पालन करावे याची जनजागृती मोहीम आखली होती। त्यामध्ये आमच्या ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक तसेच माननीय किरण लोंढे, मोटर वाहन निरीक्षक किरण लोंढे साहेब, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक सोळंके साहेब, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक विशाल जाधव आणि तुपसमोर साहेब यांच्या सहकार्याने आम्ही रॅली पूर्ण केली। त्याचबरोबर एक डिजिटल वाहन आणि एक स्पीकर सिस्टीम ठेवलेली आहे। त्यामध्ये 24 तास प्रत्येक तालुक्यामध्ये आम्ही रस्ता सुरक्षेची जनजागृती करण्याचं ठरवलं आहे। त्यासाठी आज रोह्यामध्ये या दोन्ही वाहनं आमची फिरत आहेत। सर्व चालकांना एकच विनंती आहे, कळकळीची विनंती आहे की आपण नशीबवान आहे, रायगडमध्ये अपघाताचे प्रमाण मागच्या वर्षी कमी झालेलं आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपला रायगड नशीबवान आहे की जिथं अपघाताची संख्या कमी झाली। अशीच आपण शून्यापर्यंत जावं यासाठी सर्वांनी वाहतुकीच्या नियमाचे 100% काटेकोरपणे पालन करावे हेच आव्हान सर्वांना करतो। साचा उभा केलेला आहे, तिथे सेल्फी पॉईंट उभा केला आहे। तिथं लायसन कार्ड आलं की तिथं जायचं, सेल्फी काढायचा, तो स्टेटस ठेव, मोबाईलला ठेव, म्हणजे त्यामुळं हेल्मेट वापरण्याबद्दल जनजागृती आपोआप तयार होते। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।